नाशिकमध्ये पेसा भरतीसाठी आदिवासी बांधव आक्रमक झालेत। उद्या आदिवासी आयुक्तालयाच्या प्रवेशद्वारावर निदर्शनं केली जाणार आहेत। आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊतने सुद्धा सरकारविरोधात नाराजी व्यक्त केलेली आहे। तर गेल्या 10 वर्षांपासून मलाही नोकरी नाही असं कविता राऊत यांनी म्हटलेलं आहे। आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचं नाव उंचावणाऱ्या धावपटू कविता राऊत या 10 वर्षांपासून नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत आणि त्याचबरोबर पेसा भरती विरोधात आदिवासी बांधव आक्रमक झालेले असतानाच आता कविता राऊत यांनी आपली नाराजी बोलून दाखवली आहे। मला कोणी गॉडफादर नाही म्हणून मला डावललं जाते का असा सवाल कविता राऊत यांनी सरकारला केला आहे। दरम्यान दुसरीकडे आदिवासी बांधवांनी आता आक्रमक भूमिका घेतल्याचं दिसतंय। उद्या आदिवासी आयुक्तालयाच्या प्रवेशद्वारावर निदर्शनं केली जाणार आहेत। तुम्हा लोकांना पण माहिती आहे की मी गेल्या 10 वर्षापासून लढाई लढू राहिली। प्रत्येक जण म्हणतोय की तुझी 7-8 दिवसांनी फाईल होईल, 1 महिन्याने फाईल होईल, पण गेल्या 2014 ते 2024 पर्यंत मी मंत्रालयामध्ये चक्कर मारते, पण अजूनही कुठे कोणी सगळेजण मला प्रश्न विचारतात की 10 वर्ष का लागले। ह्या प्रश्नाचं उत्तर मी पण सरकारकडनं अपेक्षित ठेवते की का लागलं हे मला पण उत्तर याचं मिळालं पाहिजे, कारण याचं उत्तर माझ्याकडे नाहीये की का 10 वर्ष लागलं। आता मला त्याची खात्री झाली की मी एक आदिवासी आहे, माझ्या पाठीमागे गॉडफादर नाहीये म्हणून मला डावललं गेलं। पुढच्या काळामध्ये त्यांनी कमिटी नेमली आहे। आता ती कमिटी नेमली आहे, ती कमिटी क्वालिफिकेशन आणि ते बघून देणार आहे। पूर्वी काय होतं की ते कुठल्याही डिपार्टमेंटला पोस्टिंग देत होते, पण त्यांचा व्ह्यू असा घेतला आहे की यांना स्पोर्ट्स मध्ये आपण दिलं पाहिजे आणि तशा पद्धतीचे निर्देश दिलेले आहेत। जेडीचे सेक्रेटरी होते आपले, ते रिटायर झाले त्या दिवशी अजितदादांनी सांगितलं तुम्ही जायच्या अगोदर मीटिंग घेऊन त्यांना ते फायनल करून द्या असं। तर ते राहिलं असेल, त्यांनी निर्णय घेतला नसेल तर आम्ही ताबडतोब या आठवड्याभरात निर्णय घेऊन करू। गॉडफादरने आम्ही गॉडफादरची नाही, परंतु त्यांच्यावर आमचं सुद्धा जे आहे त्यांच्याबद्दल असं आहे, आम्ही आमच्या पद्धतीने त्यांना खूप सहकार्य केलेलं आहे। ते इथे बोलून दाखवण्यासारखं नाही। एवढंच नाही तर किमान 50 वेळा मंत्रिमंडळात सुद्धा आणि इतर ठिकाणी ते पत्र केले। काय ते सरकारनं काय ठरवलं त्यांच्या त्या खात्यानं, आणि क्रीडा प्रशिक्षक क्रीडा क्षेत्रामधले जे काही क्रीडा खातं जे आहे आमचं युवक आणि क्रीडा खातं, त्याच्यामध्ये त्यांना सगळ्यांना सामावून घ्यायचं जायचं ठरलं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।